प्रवाशांनीही रिक्षा चालकाशी मराठीत बोलावं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं आवाहन. सरनाईक आता मागे फिरू नका, मनसेनं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना केली विनंती. भाषा सक्तीला मुदतवाढ द्या, संजय निरुपम यांचे मंत्री सरनाईकांना पत्र. भैयांच्या संपाला हाणून पाडा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश. मराठी भाषा सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध, बळजबरी चुकीची असल्यानं छगन भुजबळांचं वक्तव्य. विधान परिषद निवडणुकीचा गोंधळ सुरू, ठाकरेंना लढायचं नसेल तर आमचा उमेदवार तयार, काँग्रेसनं स्पष्टपणे मांडली भूमिका. मिसिंग लिंकला अंचित पवारांचं नाव द्या, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह. मुंबईमध्ये कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, किरीट सोमय्या आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन. बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांचा मृत्यू, पायधुणीतले मुसलमान कुटुंब विचित्र विषबाधेचे बळी. ममता बॅनर्जी यांनी केली जातीवाचक टिप्पणी, ममता बॅनर्जी यांच्याकडून दलितांचा अपमान, दलितांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी ममतांना नोटीस. सिक्कीमला 4000 कोटींची भेट देणार, पंतप्रधान मोदींची रोड शो वेळी घोषणा. भारतीयांचं अमेरिकेत जाण्याचं स्वप्न भंगणार, H1B व्हिसावर 3 वर्षांच्या बंदीची तयारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. पाणीपुरी खाल्ल्यानं 6 वर्षीय मुलगा दगावला, झारखंडच्या गिरडीहमधील घटना, प्रकरणाची चौकशी करण्याचे प्रशासनाचे आदेश. सांगलीतील 10,000 टन द्राक्षांची निर्यात, आखातासह युरोपातील 22 देशात द्राक्षांची निर्यात. महाराष्ट्रात सूर्य आगोगतोय, राज्यात सावधानतेचा इशारा, अकोला अमरावतीत तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे. भोंदू गणेश शिंदेला श्रीरामपुरातून अटक, पीडितेच्या तक्रारीवरून भोंदूवर बलात्काराचा गुन्हा दाखल. प्रताप सरनाईकांविरोधात आगरी समाज एकवटला, बाउन्सर्सनी केलेल्या मारहाणीचा आगरी समाजाकडून निषेध. दुष्काळात 13वा महिना, खत टंचाईच्या काळातच आता मापदा विक्रेते बेमुदत संपावर. गरोदरपणाच्या आडून सुटकेची धडपड, निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, निकाल 2 मे रोजी. इम्तियाज जलीलांना निदाचा पुळका, निदा निर्दोष आणि कॉर्पोरेट जिहाद बोगस, MIM महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलीलांचा दावा. बागेश्वर बाबा आधी बोलला, आता बदलला, बागेश्वरकडून माफी पाठोपाठ तर रामकथेत लावला शिवरायांचा फोटो. बागेश्वर बाबा विरोधात मराठा आक्रमक, नागपुरातल्या रेशीमबाग परिसरात आंदोलन.